नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेत असाल, आनंदी असाल। आणि यस, आज आहे फ्रायडे आणि आज आहे 3 मे। मी AC लावते। ॲक्च्युली देवांश जस्ट झोपला आहे आणि खूप जास्त इथे आता उन्हाळा सुरू झालाय, मे महिना आहे तर यस, सो म्हटलं की AC लावते, थोडा रिलॅक्स झोपतो, अदरवाईज मला अजिबात जमत नाही AC शिवाय। सो मी तेच बोलत होती की आज आहे फ्रायडे आणि बरोबर 11:15 वाजले आहेत आणि मी एकदम रिलॅक्स मोडमध्ये बसली आहे बिकॉज आज असं काही टेन्शन नाही आहे, मला लंच बनवायची घाई नाही आहे। कारण का शैलेश आज येणार नाही दुपारी लंचला, त्यांचं काही मंथएंडचं काम चालू आहे सर। 4 to 5 डेज झाले की ते घरी येतच नाही आहेत बिकॉज मंथएंडला थोडं वर्कलोड नेहमीपेक्षा जास्त असतं, तर मग ते येतच नाहीत घरी। ते सकाळी ते अंड्याची पोळी चपाती घेऊन गेले टिफिनला आणि प्रिशासुद्धा तेच खाऊन गेली। देवांश पण अंड्याची पोळी आणि चपातीच त्याने खाल्लं, पण म्हटलं की आता जेवणाला त्याला दाल राईस लागतोच, तर मग म्हटलं की डाळ भात त्याला बनवते आणि त्याच्याबरोबर अंड्याची पोळी। आणि सकाळचा पिठाचा डो थोडासा बाकी आहे चपातीचा, तर म्हटलं की मी माझ्यापुरती लंचला आता 1 चपाती, 1 किंवा 2 चपाती आणि अंड्याची पोळी हा माझा लंच होऊन जाईल। तर तेच प्लॅन आहे, पण मी अजून काहीच सुरुवात केली नाही। जस्ट घरातून फोन आलेला आताच माझ्या, तर त्यांच्याशीच बोलत होते आणि बराच वेळ निघून गेला तिकडेच, 11:15 झाले बोलता बोलता। तर म्हटलं की चला व्लॉगिंग स्टार्ट करूया आणि आजच्या डेमध्ये जे काही मी करेन ते तुमच्याबरोबर शेअर करूया अँड आय होप तुम्हाला ते बघायला आवडेल। सो स्टे ट्यून। चला आता जाऊया किचनमध्ये। पहिला आधी देवांसाठीच डाळ खिचडी मी बनवते, सो एकच होऊन जाईल, तर त्याचंच कुकर लावते। सो चला, तर मी आता किचनमध्ये आली, म्हटलं देवांशला मी दाल खिचडी बनवते आणि मी बघितलं तर चॉपिंग बोर्डच तुटला, आपोआपच तुटला, मला काही कळलंच नाही। सकाळपर्यंत चांगला होता बट सडनली एकदम अशी त्याला तडा गेली। आणि हा चॉपिंग बोर्ड मी इंडियातूनच घेऊन आली होती DMartमधून आणि बरोबर वर्ष झालं याला, या महिन्यात वर्ष होईल मला इकडे येऊन, मेमध्येच। सो येस, हा तुटला अशा प्रकारे आणि तर तेच आहे, तरी पण मी याला यूज करीन आता सध्या तरी, मग नंतर घेईन नवीन मी। देवांशी खिचडी आता मी लावली आहे कुकरला। शनिवार आहे तर म्हटलं की चला उद्या डोसेच बनवूया, सगळ्यांना आमच्याकडे डोसे खूप आवडतात, इवन इडली सुद्धा आवडतात। त्याच्यासाठी आता जे काही आपल्याला तांदूळ वगैरे भिजवावे लागतात ते भिजवून घेते, जास्त नाही, 11:15 वाजले आहेत, मग संध्याकाळी ते मिक्सर करून ते फर्मेंट करायला ठेवता येईल। सो आता पटकन तेच करून घेते। तर मग मी हे जे आपले मेजरिंग कप असतात त्याच कपाने मी एक वाटी उडदाची डाळ, 3 वाटी सेम ह्याचे 3 वाटी तांदूळ आणि परत 1 वाटी पोहे असं मी आता भिजत घालायला ठेवते आणि मग संध्याकाळी मिक्सरला लावीन आणि मग ते फर्मेंट व्हायला मी ठेवून देईन। सो आणि आता खूप छान असं पीठ फर्मेंट होतं बिकॉज उन्हाळा आहे, उन्हाळ्यात पीठ छान फर्मेंट होतं, सो त्याचं काही टेन्शन नाही आहे थोडं लेट झालं तरी। अदरवाईज मी सकाळी 10 वाजता वगैरेच हे सगळं मिश्रण करून ठेवून देते भिजत, पण आज मला उशीर झाला आणि म्हटलं की आता माझं क्विकच प्लॅन झाला ॲक्च्युली की पटकन उद्या डोसे बनवता येतील। सो चला आता पटकन हे बनवून घेते। हे सगळं मी असं भिजत घातलं आहे आणि आता बस याला मी झाकून ठेवून देते आणि मग संध्याकाळी मिक्सरला वाटता येईल। देवांश काही झोपला नाही, तो आता मोबाईल बघतोय, जास्त नाही, तो अर्धा ते पाऊण तासच झोपला, त्याला आता मी झोपायला घेते, त्याला झोपच लागत नव्हती, तर म्हटलं की ठीक आहे जाऊ दे, तो म्हटलं तू एन्जॉय कर, तुझं मोबाईल बघ ना। आणि मी म्हटलं चपाती करून घेते, अंड्याची पोळी वगैरे करून घेते। तसं पण 12 वाजून गेलेत, 12:05 झाले, आता त्याचं जेवायचा पण टाईम होतोच आहे, तर आम्ही दोघं पण आता लंच करून घेऊ बिकॉज शैलेश तर काही येणार नाही आहे। तर येस, आता बाकीची कामाला सुरुवात। लंच तयार झाला आहे, ही आहे देवांशी दाल खिचडी आणि मी वरती मस्त तूप टाकलं 2-3 स्पून, त्याला खूप आवडतं तूप वगैरे, आणि त्याच्यासाठी ही अंड्याची पोळी आणि इवन माझा सुद्धा लंच तयारच आहे, 1 चपाती आणि 1 अंड्याची पोळी बस झाली, इनफ आहे। सकाळी मी पण ब्रेकफास्ट केला होता, ब्रेड आणि अंड्याची पोळीच। सो येस, आता त्याला भरून घेते, थोडंसं गरम आहे म्हणून वेट करते त्याला भरवायची। आणि संध्याकाळी मी बनवणार आहे हा पिझ्झा, हे पिझ्झा बेस आहे, हे ग्रेट व्हॅल्यूचे आहेत, वॉलमार्टला इझिली अवेलेबल आहे। सो
सो त्याच्यासाठीच मला थोडंसं चॉपिंग वगैरे करायची आहे. कांदा वगैरे किंवा शिमला मिर्च, बेल पेपर असते ते कटिंग करून ठेवायचं आहे, म्हणजे की संध्याकाळी इनकेस जर आम्ही बाहेर गेलो तर मग आल्यावरती घाई नाही होणार. सो सगळं बाहेर काढून ठेवलं आहे मी, पण आधी पहिला लंच वगैरे करते, त्याला भरवते वगैरे आणि मग चॉपिंग करीन. सो येस, चला असं काय. हाय हाय, तू काय करतो? मम्मा मम्मा करतो काय काय दाखव बघू. एरोप्लेन कुठं? एरोप्लेन, हा एरोप्लेन आहे ना, पडलं आम्ही उचललं. तर लंच वगैरे झाला आणि किचन वगैरे पण सगळं मी क्लीन करून घेतलं. तिकडे सुद्धा, इवन या साईडला सुद्धा सगळं क्लीन झालं. आणि जसं मी मगाशी बोलली तुम्हाला की मला सगळ्या भाज्या चॉप करायच्या होत्या पिझ्झासाठी, सो मी या सगळ्या केल्या आहेत. आणि याच्यामध्ये कॉर्न वगैरे ॲड होतील जे की माझ्याकडे फ्रोझन आहेत, ते तर मी संध्याकाळी बनवतानाच बाहेर काढून ठेवीन. इवन पनीरसुद्धा, पनीर पण टाकीन पिझ्झामध्ये, म्हणजे एक व्हेज पिझ्झा होऊन जाईल. आणि आधी पहिला फ्रीजमध्ये याला भाज्या टाकून घेते. सो बस ओव्हरऑल सगळी कामं डन. आणि आता थोडासा आराम करीन. बस झोपायला तर मिळणार नाही, बिकॉज साहेबांची झोप आमच्या झालेली आहे, तो उठला आहे. सो आता काय तो झोपणारा नाही आहे. तर बस थोडा वेळ बसते, मोबाईलवर टाईमपास करते, किंवा माझा इथे फेवरेट शो चालूच आहे. मला खूप जास्त आवडतं तारक मेहता बघायला. काही जास्त रडगाणं नाही, काय नाही, बस कॉमेडी शो आहे तर मला आवडतंच. जर तुम्ही नोट केला तर माझ्याकडे हेच लावलेलं असतं, तारक मेहता. सर मी ते खूप एन्जॉय करते, मला खूप आवडतं बघायला. तर बस आता तेच करायचं आहे आणि जरा आराम करीन. आणि नंतर मला थोडी एक्सरसाइज करायची आहे. आणि देवांशी अजून आंघोळ वगैरे आहे, पण ते मी संध्याकाळी घालीन 4:30-5ला वगैरे. सो चला तर मग डायरेक्ट तुम्हाला मी भेटते संध्याकाळी. सो स्टे ट्यून. संध्याकाळचे 4:30 झाले आहेत, 4:28 झाले आहेत. प्रिशा स्कूलमधून निघाली आहे, तिच्या स्कूलमधून ती निघाली तसंच मला मेसेज येतो मोबाईलवरती. आणि अजून कम्युनिटीत नाही पोचले, कम्युनिटीत आली तरी पण म्हणजे बस ड्रायव्हर असतात त्यांच्या थ्रू आम्हाला मेसेज येतो की ती कम्युनिटीत पोचली आहे. तर ती अजून निघाली नाही, तर तिच्यासाठी पण मला ऑमलेट पाव बनवायचं आहे. आणि आता मी बनवते आहे वर्मिसलीची, ही जी रोस्टेड वर्मिसली आहे त्याची खीर बनवते. शैलेशला खूप आवडते, तर म्हटलं की बनवूया. तर बस मी त्याच्यासाठीच ही वेलची पूड करून घेतली आहे. तर आता बस बनवायचंच आहे. आणि मग देवांशला सुद्धा संध्याकाळचं स्नॅक म्हणून मी खीरच देईल आणि मग होऊन जाईल. आणि प्रिशाला बनवते आता. आणि संध्याकाळी जसं मी तांदूळ आणि भिजत घातले होते, तुमच्याशी मी शेअर केलंच होतं, तर ते सुद्धा मला वाटून घ्यायचे मिक्सरला. सो चला आता पटकन बनवायला घेते खीर. असं तर ही रोस्टेडच आहे, पण थोडंसं मी घी टाकून रोस्ट करून घेते, त्याने चव खूप छान लागते. प्रेशू आली आहे. हाऊ वॉज युअर डे? इट वॉज गुड. ओके, कम. मिळाला कशाबद्दल? मी एक आज आन्सर दिला ना, तर त्याच्यासाठी एक मला पेन्सिल टॉपर मिळाला. ओके, गुड गर्ल. चल, तू फ्रेश हो, ऑमलेट पाव खाणार ना? हां. मी आली आहे अल्ट्रा ब्युटीमध्ये. म्हणजे इकडे हे सगळे लाईनी सगळे बघाल तर सगळे मागे स्टोअर आहेत. आणि पण मला जायचं आहे स्पेसिफिकली अल्ट्रा ब्युटीमध्ये, बिकॉज मला काही स्किन केअर घ्यायचं आहे. बऱ्याच महिन्यांपासून घ्यायचं होतं, पण म्हटलं की आज जाऊन घेऊन येते आणि मी तुमच्याशी शेअर करीनच की मी काय घेतलं आहे ते. सो चला निघूया.
8 वाजले रात्रीचे, आम्हाला बाहेरून यायला उशीर झाला. तर म्हटलं आल्या पहिला तर पिझ्झा बनवायला ठेवते. तसं ते हे 10-12 मिनटात रेडी होईल आणि मी इथे स्टोववरतीच करते, त्याच्यामुळे मग थोडं 12 ते 15 मिनटं जातील कुक व्हायला. तर बस पॅन इथे सगळे दोन्हीकडे गरम करायला ठेवले आहेत मी. तर आता पटकन पिझ्झा बनवून घेते आणि मी काय शॉपिंग केली ती तुमच्याबरोबर शेअर करते. इथे प्रिशासुद्धा आले हेल्प करायला. तिला खूप आवडतं काही काहीतरी हेल्प करायला. चांगली गोष्ट आहे. प्रिशा हे टाकतो वरती, हा बेस्ट टाक. मस्त. येस. तर इथे मागे बघू शकता पिझ्झा मी मस्त आता रेडी करायला ठेवलं आहे. म्हणजे बेस पूर्ण रेडी केलं आहे. आता बस याच्यावरती झाकण मारून त्याला मी 12 ते 13 मिनटं चांगलं बेक करीन आणि पिझ्झा रेडी. पिशू झाकण ठेव याच्यावरती. हां याच्यावरती ठेव. हां ठेव. सो हा असा ठेव, तू तिथे ठेव. तर असं झाकण ठेवून तो आता आपोआप बेक होईल आणि तुम्हाला मी दाखवते तोपर्यंत की मी काय शॉपिंग केली आहे ती. तर मी अल्टा ब्युटीमध्ये ॲक्च्युली गेली होती. मला घ्यायचं होतं काही स्किन केअर. म्हणजे काय झालं, मला खूप जास्त इथे ना या पर्टिक्युलर एरियामध्ये खूप टॅनिंग झालं आहे आणि बऱ्याच महिन्यापासून मी ऑब्झर्व करते. मे बी इकडचं पाणी वगैरे सूट नाही झालं त्याच्यामुळे. पण म्हणून मी गेली होती की काहीतरी क्रीम किंवा लोशन काहीतरी मला भेटेल. बट अनफॉर्च्युनेटली मला काहीच तिकडे अवेलेबल नाही झालं. तिकडे जे असतात प्रोडक्ट वगैरे दाखवायला त्यांना पण मी विचारलं की तुमच्याकडे आहे का, तर ते म्हणाले की नाही आहे सध्या तरी, आउट ऑफ स्टॉक आहे. सो आज तरी नाही आहे म्हणून. तर म्हटलं की ठीक आहे. तर तरी पण थोडंफार मी शॉपिंग केलं. मी स्किन केअरच घेतलं. मेकअप वगैरे पण खूप छान आहे तिकडे, पण मी मेकअप काहीच नाही घेतला. सो मी दाखवते की मी काय काय घेतलं ते. तर मी हे घेतलं आहे विटॅमिन सी सिरम. तर हे आहे 15% विटॅमिन सी सिरम आणि येस, आणि याच्यावरती लिहिलं आहे ब्रायटर अँड ग्लोईंग स्किन इन जस्ट 1 डे. सो लेट्स सी कसा रिझल्ट आहे याचा. उद्यापासून तर मी वापरायला घेईनच, बिकॉज विटॅमिन सीने सुद्धा बऱ्यापैकी जे डार्क स्पॉट्स वगैरे असतात ते निघून जातात. तर म्हटलं की चला ते नाही तर ॲटलिस्ट हे भेटलं आहे तर थोडा तरी मला फरक पडला तरी ठीक आहे. थोडंसं कॉस्टली आहे हे, बट म्हटलं की ठीक आहे कॉस्टली आहे तर मे बी इफेक्टिव्ह असेल. तर मग त्याच्यामुळे मग मी हे घेतलं आहे. सो बघूया कसं काय याचा रिझल्ट मिळतोय. आणि नंतर मी घेतले आहेत खूप सारे फेस शीट्स. खूप उपयोगाला पडतात हे फेस शीट्स. सो हे मी घेतले आहेत आणि हे क्रीम शॉपचे 3 आहेत आणि क्रीम शॉपचे प्रोडक्ट खूप जास्त सुंदर असतात. अगेन ते थोडे कॉस्टली असतात बट खूप इफेक्टिव्ह असतात. सो हे 3 असे फेस शीट आहेत आणि याचं पॅकेजिंग खूप क्यूट आहे. हॅलो किटीचं पॅकेजिंग आहे याचं. सो हे 3 मी घेतले. आणखी हे 3 आहेत, हे वेगवेगळे आहेत. सो हे राईसचं एक आहे, एक लेमनचं आहे आणि हे एक असं आहे. सो हे 3 वेगवेगळे आहेत असे. एक आहे ते मी वेगवेगळे ठेवून दिलं होतं. तर हे पण सुद्धा एक्झॉटिक मास्क आहेत. हे पण फेस मास्क आहेत. सो हे पण छान आहेत. हे ज्वेली मास्क आहे, एक पिल ऑफ मास्क आहे, एक क्ले मास्क आहे. सो हे तिघांचा एक बॉक्स आहे. सो हा मला $15 मिळाला. तर लेट्स सी. हे पण फेस मास्क मी लावतेच आठवड्यातून 2 ते 3 वेळा. तर म्हटलं की येस मी हा एक घेतला. सो अल्टामधून हे 3 प्रोडक्ट मी घेतले. आणि नेक्स्ट मी गेली 5 बिलोला. सो 5 बिलोमध्ये पण थोडीफार शॉपिंग झाली. तर 5 बिलोमध्ये हा एक छान असा क्यूट असा ज्वेलरी बॉक्स मी घेतला. खूप छान आहे, फ्लावर प्रिंट आहे आणि ट्रॅव्हल ज्वेलरी ऑर्गनायझर आहे. सो हा एक मी घेतला. आणि परफ्यूम वगैरे खूप छान छान आले होते 5 बिलोला. सो मला हा एक आवडला. हा एक आहे कॉटन कॅन्डी. एवढीच होती माझी ही आजची शॉपिंग. अँड बस आता पिझ्झा वगैरे खायचा आहे आणि झोपायचं आहे. उद्या सॅटरडे आहे तर तसं काही टेन्शन नाही आहे लवकर उठायचं वगैरे. शैलेश प्रिशा घरीच आहेत आणि देवांश आता गाडीतून येता झोपला. त्याला खूप जास्त झोप आली होती. सकाळी तर तुम्ही बघितलाच, तो झोपलाच नाही. नंतर फक्त अर्धा पाऊण तास झोपला असेल
आणि मग नंतर तो झोपलाच नाही. तर आता त्याला खूप जास्त क्रँकी व्हायला लागलेला, त्याच्यामुळे आम्ही पटापट पळालो, जे पाहिजे ते घेतलं आणि पटकन निघालो. बस गाईज, आजचा ब्लॉग पण मी आता इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला हे सगळं बघायला आवडलं असेल, आजचा ब्लॉग तुम्हाला बघायला आवडला असेल. सो प्लीज लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटते अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.